सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नाही, चंद्रशेखर बावनकुळे। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही। स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचे एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे। निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त 6 महिने झाले आहे, त्यामुळे विरोधाची भावना असते आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। पण असं आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का? स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवळ 6 महिने झाले आहे, त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे। बबनराव घोलप माजी मंत्री यांचंही नाव येत आहे, तसंच मनसेचे माजी महापौर आहे, 2 नावं त्यांची येत आहे, ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे। मी मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल, पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही। मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे, रायगड असो, मुंबईचा भाग असो, तर पावसाळा सुरू झालेला आहे। काही पीक पाणी आपण जे उन्हाळी लावतो त्या उन्हाळीमध्ये लावताना जो आता साधारणतः जून मध्ये पीक पाणी निघतं, जसं धान आहे, काही मिरची आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फळबाग आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बागायती पिकं आहेत, त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये आणि याही कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईचा आढावा काय काय आहे ते घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात। प्रत्येक कॅबिनेटमध्ये पाणी टंचाई, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा होते आणि या आठवड्यात जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई करण्याकरता शासन हे पूर्ण पुढाकार घेतं आणि जी नुकसान झालं असेल त्यांना पंचनामे करून नुकसान भरून देण्याची शासनाची भूमिका आहे। उमरेडमध्ये काही मायनिंग झोन मध्ये रस्ते खराब झाल्याची गोष्ट समोर आली, ती आपण त्वरित सिमेंट रस्त्या संदर्भात निर्देश दिले, 80 कोटीचा रस्ता बनवता असे निर्देश। मधात एबीपी माझानी संपूर्ण एक वस्तुस्थिती एका रस्त्याची मांडली होती। गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर दगडखान, मुरुमखान यामुळे एक फार चांगला रस्ता उद्ध्वस्त झाला, त्यामुळे 12-13 गावांना जाण्याचा रस्ता नाही आहे। मी कालच हा रस्ता बजेटमध्ये प्रस्तावित केला आणि त्याला कारण 80 कोटी खर्च आहे, खूप मोठा खर्च आहे। मायनिंग फाउंडेशन किंवा जिल्हा नियोजन समितीतून तो होत नाही, त्यामुळे जुलैच्या अधिवेशनामध्ये हा रस्ता मंजूर करू बजेटमध्ये आणि दिवाळीपर्यंत या रस्त्याचं काम चालू होईल। पुढच्या वर्षी कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सरकार घेईल। जंगली जनावरांपासून गावाचं रक्षण होण्यासाठी नवीन GR आणला आहे। हा जंगली जनावरांसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या म्हणजे वनाला लागून असलेल्या जमिनी, बफर झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्याकडनं 50,000 रुपये एकरी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना धर्तीवर आम्ही घेणार आहोत। त्या ठिकाणी बांबूची लागवड, त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार आहोत, जेणेकरून जे वाघाची शिकार होतात माणसं, जे शेती करता माणसं वावरात शेतात जातात, शेतकरी जातात, शेतमजूर जातात आणि त्यामुळं वाघ त्या ठिकाणी हल्ला करतं। जर या जमिनी बफर झोनमधल्या जमिनी किंवा वनामधल्या जमिनी ज्या खाजगी मालकीच्या आहेत त्या जर सरकारने 50,000 रुपये एकरी घेतल्या तर पुढच्या काळामध्ये त्या जमिनीवर फॉरेस्ट लँड डेव्हलपमेंट म्हणजे ग्रासलँड डेव्हलपमेंट करू आणि सोबत बांबूचं डेव्हलपमेंट करू। आता लवकरच GR येतो आहे आणि सर्व बफर झोनच्या जमिनी आम्ही रेंटवर घेण्याची तयारी सुरू। SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि
50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा. SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा. 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास. आता तुमची वेळ. नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार. आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs. संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा.